देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं. मी फडतूस नाहीये, काढतूस आहे. चांगलं भाषण होतं. पण अध्यक्ष महोदय, या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय. लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, नागपुरात सरासरी रोज 3 घरांमध्ये चोरटे हात साफ करतात. नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं, हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे. अध्यक्ष महोदय, जबरी चोरी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे. 22 मध्ये 167 जबरी चोरी झाल्या. यावर्षी 221 नोव्हेंबर पर्यंतच, म्हणजे 250 पर्यंत आकडा जायला काही अडचण नाही. गेल्या वर्षी 1553 वाहन चोरी घटना घडल्या. आता नोव्हेंबर मध्येच आम्ही 1600 क्रॉस केलेला आहे. अध्यक्ष महोदय, सांगण्याचा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदय, या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय, ते एकदा दुरुस्त करावं, एवढी आमची त्यांना सूचना आहे. जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून येतं. आणि या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य केली जातात. पहिल्यांदा तर हे समजून घेतलं पाहिजे, NCRB रिपोर्टमध्ये 2011 ची लोकसंख्या ही गृहीत मानली जाते. पण त्यानंतर नागपूरमध्ये नागपूर ग्रामीणचे 3 पोलीस स्टेशन घेण्यात आले. या 3 पोलीस स्टेशनची लोकसंख्या 4 लाख आहे. NCRBला आपण त्या ठिकाणी कळवलं की आता तुम्ही आमची 2011 ची लोकसंख्या ग्राह्य धरताना ही 4 लाखाची 2011 ची लोकसंख्या तुम्ही ग्राह्य धरा. NCRBने सांगितलं की जोपर्यंत नवीन सेन्सस होत नाही तोपर्यंत आम्ही जुनीच लोकसंख्या ग्राह्य धरू. आणि म्हणून या ठिकाणी त्या 3 पोलीस स्टेशनची 4 लाखाची लोकसंख्या ग्राह्य न धरता फक्त तिथल्या गुन्ह्यांची संख्या ही ग्राह्य धरली जाते. पण तरी देखील आपण जर बघितलं तर 2021 मध्ये नागपूरमध्ये एकूण गुन्हे होते 22,302. ते आता झाले 19,167, म्हणजे 3,155 गुन्हे कमी झाले आहेत.